विठ्ठल आवडे प्रेम भाव. संगतीत चांगल्याच्या राहिलं की कामच होत असतं. तुम्ही कधी लक्षात ठेवा, कधी लक्षात ठेवा, कधी ज्या विहिरीला चांगलं पाणी आहे का त्या विहिरीच्या बांधावर एरंडाईनं उगायचं. ऊसाला पाणी दिलं की एरंडाला ओघुळा आपण मग त्याच आला. पण एरंड आटलेल्या विहिरीच्या भोवताला उगते. तिच्याच छापी भिजवायला पाणी नाही तुला काय सोमल्या, तिचाच मेळ नाही तुला काय. नाही तर एरंडाला पाणी दिलं की ओघुळ एरंडाला जातोच. ऊसाला पाणी दिलं की आपण मग त्यात मोठ्याच्या सानिध्यात राहिलं की होत असतं. माकड आणि कोंबड पाळलं. डोळे झाकून हातात माळ असायची आणि हातात माळ घेऊन मोठ्या आवडीनं भजन करून पदन्यास करायचे. पदन्यास म्हणजे नृत्य. महानंदा लोकायत नाचली नाही, महानंदा चौकात नाचली नाही, महानंदा पटांगणात नाचली नाही. हो, माणसाय देखता बाई भागवतात जरी नाचत असेल तरी पापच. हा, कुलवान घराण्यातल्या बाईनं नाचताना आपली पाठ पुरुषानं पाहिलं की ती अख्ख्या कुळाला भ्रष्टता पाप असते असं पुराण सांगते. गिरगावचा बाळ्या नाही पाहावे पुराणी विचार. बायकांनी भजन करताना नाचायचं, पण तुम्ही तुमच्यात तुम्ही असले पाहिजे. त्या मंदिरात फक्त तुम्हीच असावा तर पदन्यास करायचा. पदन्यास म्हणजे नाचणे. हा, शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. आणि तुम्हालाही सांगतो, नाचताना स्त्रीची पाठ ज्या पुरुषांनी पाहिली त्याचं वाजलंच वाजलंच. 250 मशाली होत्या दादा पाटील, 250 मशाली एक जणाच्या घरी. लोखंडाच्या नाही, 1.5-2, 2.25 किलोची एक मशाल. अशा 250 होत्या. उजिडासाठी मशाली गावरान तुपात जळत होत्या. आणि 2 बायकाची नाचताना पाठ पाहिली. मरताना कांदान भाकर पण नाही भेटली. हसत मेलो थत्तरवरी करून. मी नाही ते, मी असं केलं म्हणजे मला समजत काय ते मेलं ते. पाठ पाहिली पाठ. हो, माझ्या रयतेच्या राजाला आवडत नव्हतं स्त्रीनं नृत्य करणं. आवडत नव्हतं. कुलवान स्त्रिया ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. आमची इथे एक भागवतकार आला आणि त्यानं बयाला उभं केलं. हा नाचा. महाराज आहेत ना, यायचे मोठे बंधू म्हणले महाराज आमच्या बाया ते दिवशी नाचत्याल, तुमची बायको घेऊन या इथं. म्हणजे तुमची कशी नाचती तसं त्या नाचत्यान. यायला अजून नाचायचं माहीतच नाही ना. आणि मग तुमची मंडळी त्याला शिकीन. 7 दिवस थोत्तरच वरी केलं नाही भागवत्यानं. 7 दिवस खाली तोंड करूनच भागवत वाचिलं. पुन्हा काय त्याची मायवेली वरी तोंड करायला. अरे संप्रदायात विष पेरू नका, नरकाल जातान. विठाला विठाला मावल्या म्हणत्यान मेला काय आमच्या मुळावर आला माय, आम्हाला भजन करू देणं. डोक्यातलं काढून टाका. तुम्ही एका मंदिरावर कब्जा करा आणि त्या मंदिरावर माणूस आला की रुमनेरच आणायचा. तुम्ही तुमच्यात तिथं हरिपाठ तुम्हीच, काकडा तुम्हीच, गाथा तुम्हीच, ज्ञानेश्वरी तुम्हीच. आणि इतका नियम सांभाळल्यावर जर पंढरपुरातल्या मालकान तुम्हाला नाही किंमत दिली तर त्या पापाने गिरगावच्या बाळ्याला नरकात टाका. आरशासारखं पारदर्शी परमार्थ करावं लागेल. देखाव नाही करायचं. माझ्या माहिती काय महादेवाला बेल वाहती, ढवळे फुलं वाहती. एका बाबानं सांगितलं तेव्हापासून बापा पाया पडू देणत माणसाला, कोरडाच होऊ देणत. त्याला सर्दी होणी म्हणजे बरी. हो, त्याला सर्दी होणी म्हणजे बरी बाबा. आमच्या शेजारणीनं पांढऱ्या फुलाचं झाड लावलं आणि ती बाई बिचारी 6ला उठती. मोठा व्यापनं तिच्या पाठीमाग 6ला उठती आणि 3:30ला शेजारीनं आली आणि चट फुलं तोडून नेले. म्हणजे शिळीचाच अवतारण. शिळीचाच अवतार पिराला सोडलेली. हो, चट फुलं तोडले महादेवावर वाहिले.
म्हणली महाराज कशी झाली पूजा? म्हणलं चांगले दगड टाकलेस महादेवावर. बयान फुलं आहेत. म्हणलं चोरून आणले होतेस ना, पाणी 3 घातलं तो सकाळी 3ला चोरलेस ना. देवाच्या अंगावर दगड टाकले इतकं पाप लागते. दगड नियमाच्या चौकटीत वागायचा. आपण महादेवाला बेल किती वाहतो आणि पांडुरंगाला मंजुळा किती वाहतो, त्याच्यापेक्षा घरातल्या लोकांना किंमत किती देतो ते पहा. हो, मला कीर्तनाला लवकर जाच. आमच्या घरी बी ती लोन आलो. पाटत ती पिशवीन ते तांब्यान गिंब्यान. म्हणलं मै आंघोळ झाली आणि लांब जायचं तिकडं पोधनपशी. मला 2 पोळ्या जरशा आणि चटणी बांधून दी. बाई मी निघाले आता, आजच्या दिवस दाखवा. मी म्हणलं तुला महादेवाच्या मंदिराच्या पायरीला जरी खडा करून पुरलं तरी तुला मोक्ष नाही. गळ्यात शपथ, माय बायको इतकी दाढ नाही. तुम्हाला रागीन म्हणून मी तिचं नाव घेतलं. पण गळ्यात शपथ तुमचंच सांगायलो, इतकी दाढ नाही. मग इतकी दाढ असल्या मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेला असतो. जय बम बम बोले हल्दी म्हणला असतो तू हा कारभार. कशाला संसार करायचा येडपट असल्यावर? कर्कसे संगती दुःख उदंड पजे. आम्ही एकदा घोडी घेतली. घोडीच ना द्या यायला माहिती सगळं. घोडी बाबाला बी माहिती. घोडी घेतली 4 पायाची. घोडी घेतली. घोडी पहिली चाल, दुसरी चाल, तिसरी चाल, तिन्ही चाल. गॉन साहेब तिसरी चाल कोणती? 45 ते 55 51 ची स्पीड मोटरसायकलची. आणि तिच्यावर पठ्ठ्या बसला. तर 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 घोडी. नाहीत काय काय घोड्या पळत आहेत. पण 4थ्या दिवशी बसणाऱ्याला अस्थिरोग तज्ञाकडे जावं लागते. 3 नंबरचा मनका गायब, 7व्या नंबरचा मनका बुश झाला. अशा काय काय आमच्या घोडीला 3ही चाली होत्या. मी त्याला 11,000 रुपये इनाम द्याला. आपल्याला काय देवीचं तेल देईल आणि भोते आला घाईला. मला कुठं लगे आऊत आणून द्यायचे होते. पन्हाळा वाटा आलं, मोरी वाट गेलं. काय त्यांना आपण देऊन टाकले त्याला 11,000. पण रानात गेल्यावर भाऊ कळालं या घोडीला 4थी चाल होती. ती चलती चांगली. मधली चाल, पहिली चाल, तिसरी चाल. पण लोंब कळलेल्या बोरी घालून जात होती. अरे म्हणलं अवघडच तोंड येतं. आपलं तोंडच वर पडायला लागली. गण लागा माकडीला पण आखडत न. शेवटी मला उडी टाकावं लागली. गेलीच बोरी खालून. वैकुंठवासी बापसाहेब मालक म्हणायचे, आईंदळ घोडीशे पायंदळ भाला. आईंदळ घोडीशे पायंदळ भाला ना अवकुशळ बायकोशे रांडका भाला. कशाला बाबा कुठं ना आगाव फना आहे का नाही? तशा घोडीवर बसल्यापेक्षा पायी गेलेलं बरं ना. आणि कर्कशे संग संगम संसार केल्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं. विठ्ठल विठ्ठल. सात्विक परमार्थ असावा. माणसं बी काय कळले पागल, लोय पागल. देवाच्या पुढून जाताना आटवाला याचं का? हो हो थांब 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 थांब. आपण रोजचं दर्शन करून बाहेर जातो. आता दर्शन करून बाहेर जायचं म्हणल्यावर आटोवाला पटकन या म्हणला आणि बिडी हातात. बरं बिडी टाकून द्यावा तर अर्धी राहिली. आणि बुट काढून पाय पडावतं ते गडबड करायले. नुसत्या टाचावरी केल्या आणि बिडी मागून धरली. जय मारुती राय. मी तिथंच होतो. त्याला माहीतच नाही गिरगावचा बाळ्या किती रगिले. मी म्हणलं सोमळ्या तू पंजे बुटात ठुलेन टाचावरी काढ्या. यानं रावणाचे पाय मांडे हाणले तरी खाली. तर तू हे पाय हाणायला त्याला किती ताकद लागन. आणि तो माग बिडी धरली. त्यानं रावणाच्या दाढी मिशा दुपारा जाळल्या. त्या बिडीनं तू धोतर मागून पेटन मागून. तुम्ही कोणते धडेत बायल म्हणल्यावर चांगले हसू लागले. आणि तुम्ही तर जिथे पिराला कापायच्या कामी येत. वागणं गोडाचा वागणं काय खरं. आज माणूस आमच्या इथे गात होता. बाबा 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 3 गावचे माणसं याचं त्याचं ऐकायला. पण चालू भाजनात तंबाखू घोंगडीच्या खाली टाकीत होता. सकाळी घोंगडी इच केली की तिला सरी डागच. आणि ती घोंगडी एका बाईची म्हणली, महाराज बाळू घोंगडी नेली असे डाग कस काय केलेच रे? मी म्हणलं तुम्ही काय गायक होता बापा?
जिल्ह्यात भेटायचा नाही म्हणलं. मग त्यानं नालायकपणा केला, त्याच्यामुळे डाग होईल. आणि ते तंबाखू खातो काय मुडदा खाना खराब होऊ त्याचा. म्हातारी 2 मिनिटातच विरोधात गेली. का अवगुण कळाला की किंमत नाही. गाय आणली, गाय पाहला, मसड पाहला, सारे लोक आले. काय मसड, काय मसड, काय मसड. एवढी मोठी कास धार काढू देत होती. आणि आखरीचं कप भर दूध काढायचं की लाथ हाणून मालकाचे दात पाडीत होती. बाबा बाजार याच्या आधीच रोडवर इकली. जी मसड मालकाचे दात पाडी ती मसड कशाला ठेवायची. कळवा बांधला तरी इतकी उडी हाणायची, पत्रच भांगाव पाडायची. हो, काय करायचं आहे खोडीलपणा. मला सांगा, इतक्या बावनेनं भजन केलं आणि गाथा वाचिला, ज्ञानेश्वरी वाचिली तर बावने होत. तुम्हाला पैठणच्या तळ्यातल्या माशा पण खाणार नाहीत, बडव्या होत. विढाला विढाला वागणं चांगलं पाहिजे. ज्याचा परमार्थ निष्पाप, देवाला ती आवडत असते. वेशबाई सूर्यास्त झाला की स्नान करायचं आणि हातात माळ. भगवान विष्णूचं भजन, भगवान बोरेश्वराचं भजन आवडीनं आवडीनं एकांतात दार लावून नृत्य करायचे. मालकीन इतकी भजन नृत्य करते, नाचून भजन करते. वानर नाचू लागलं. दादा पाटील वानर नाचू लागलं, कोंबडं नाचू लागलं. काय अक्कल असते बाबा कोंबड्याला. कोंबडं नाचायचं. सेवा करायला सकाळी बाई याची. त्या बाईने विचारलं, माय तुमच्या पूजेच्या घरात रक्ताचे थेंब कसे काय सापडतात. नाचून नाचून वानराचे पाय फुटायचे, नाचून नाचून कोंबड्याचे नख तुटायचे आणि रक्त पडायचं. पण मालकीन जोपर्यंत भजन मरती तोपर्यंत ते नाचित होते. तोपर्यंत काय संगत हो, संगतीची ताकद आहे, संगतीची. आज धर्मनिरपेक्ष राजा जाऊन किती वर्ष झाली, महाराणा प्रताप जाऊन किती वर्ष झाले. आजही चंद्र सूर्य येतोपर्यंत विशाल नावाच्या घोड्याचं नाव, चेतक नावाच्या घोड्याचं नाव निघत राहणार. का? चांगल्या माणसाच्या सानिध्यात घोडा होता. छत्रपती शिवाजी महाराज जाऊन, रयतेचे राजा जाऊन किती वर्ष झाले, पण आजही कृष्णा नावाची घोडी आणि विशाल नावाचा घोडा हा छत्रपतींचा होता असं म्हणणार लोक. मोठ्यांच्या अधिकाऱ्याच्या संगतीत गेलं की माणूस मोठा होत असतो. आपण म्हणतो तो जरी किती लहान होण्याचा प्रयत्न केला तरी तो होत नाही, तो होत असतो मोठा. संगतीची ताकद आहे. सौंदडीला ना आपट्याला सगळ्या शेळ्या खात्यात. सौंदडीच्या झाडाला आणि आपट्याला सगळ्या शेळ्या खात्यात. पण या सौंदडीनं आपट्याने एक सण आपलासा केला. त्या सणाचं नाव दसरा. मग दसऱ्यानं यायला आपलंसं केल्याबरोबर हे सिरपेज म्हणून चमकल्या. सौंदड आपटा रान चारा, तो तर दसऱ्याचा तुरा. शेपुड्या मेंढ्याचा चारा येतो. पण दसरा सण आपलाचा केला त्या दिवसपासून डोक्यात जाऊन बसली सौंदड आपटा. मोठ्याच्या संगतीत गेल्यावर शेळ्याचं खाद्य सुद्धा शिरपेच झालं, मेंढ्याचं खाद्य पण शिरपेच झालं. का? संगतीत आपण कोणाच्या आहे. फार मोठी ताकद असते संगतीची. महाराज भजन करणाऱ्या बाईच्या संगतीत वानर आणि माकड. एके दिवशी दिवस माळवला, दिवस माळवला, स्नान आटपलं, तुळशीला पाणी घातलं, भगवान शिवशंकराला पाणी घातलं, बेल व्हायला पांढरी फुलं समर्पित केले, शिवजीच्या पिंडीवर डोकं ठेवलं, प्रदक्षिणा केल्या, रुद्राक्षाची माळ घेतली, माळ रुद्राक्षाची घेतली. एकांतात नृत्य देवाच्या नामाचं. तुळशीची माळ घेतली, पांडुरंगाचं चिंतन. वयाचा टप्पा संपला. आवडीने गुणगाण्याची ताकद बघा. एके दिवशी काशीला जाण्याची इच्छा झाली. चांगल्या माणसाला चांगल्या ठिकाणी जा वाटतं, इच्छा झाली. काशीला पोचले. नाव प्रख्यात होतं, सर्वांना ज्ञात होतं. हिला भगवान शिवशंकर बोलतात, हिला भगवान विष्णू परमात्मा बोलतात. नियमाच्या चौकटीतली बाई होती. चौकट कधी ओलांडली नाही. नियम होता, नियम होता.
अहो सूर्य मावळल्याच्या नंतर त्रिभुवनाचा राजा आला तरी दारात उभी राहू देत नव्हती. ये निशी आभास पण तू वात्सल्या समान. ही रात्र संपली, सूर्य मावळलाय, आता तू पोटच्या लेकरा इतका आहेस, मी तुझी आई आहे. इतका शब्द टाकल्यावर काय हिंमत आहे थांबायची. खाली थुत्तर करून जात होती माणसं. इतक्या नियमावर आरूढ बाई होती. तिचं नाव होतं महानंदा. काशीला पोचल्या. भगवान विश्वनाथाचं दर्शन घेण्याची इच्छा झाली. भगवान बोरेश्वराचं दर्शन घेण्याची इच्छा झाली. दारात आल्याबरोबर पाहिलं लोकांनी, महानंदा आली. 2-4 टोपले मोती होते, जुन्या काळातले खरे मोती, पांढरे शुभ्र मोती. भगवान शिवजीला मोत्याचा अभिषेक करायचा ठरला. मोतीच हे आपण इकडे कुठे भेटते, ते काचकुरी नाही. हे असे गबाळे मोती तर कुठे भेटते, कुठेही मोती, कुठेही मोती. दारात एक टेम्पो आला आणि त्या टेम्पोत एक 7-8 पायाची गाय होती. गाईला 7-8 पाय असले म्हणजे तिला चांगली असती का? व्यंग शरीर म्हणून दिव्यांग आहे ना ते. तिला बसता येणं, फिरता येणं, तिला कसं काय चांगली? अरे गाय रोजची रेग्युलर तीच गाय, काही कशाला डोक्यावर घेता. त्यांनी ती टेम्पूट टाकली. ते फोटो गिटो, ते गाणं गिणं, टेप रेकॉर्ड, आकारात घर दिसलं त्याला बरोबर चेहरे कळते. ही बाई हिशोबात आहे, तिथं थांबते. नेमकेच आमचे गहू येऊन पडलेले होते आणि सोयाबीनच्या भावाला इस्तू लागला म्हणून ती थपी तशीच होती. वाटलं वाढ म्हणून इका. कशाचं वाढत? ते रबला आणि तुटलं की आखडच, काही नाही. ते सांभाळून सांभाळून भाव तर कमी झालाच, पण वर्षात 35-35 रुपयाचे 2-2 बोरे मातीत गेले. ते कट्टे लय दिवसाला फुटले न ते 70 रुपये क्विंटला मागे गेले, भरायचे पुन्हा 20 रुपये गेले. 90 रुपयाने तिकून दुकान लागलं. वाढ तर काहीच नाही. तसंच दिसू लागलं ना. अडचण होती पण आता वाढन, मग वाढन, तसंच ठुलन. ते मोठा वाडा पोकळवाचा वारा जाय बाचा बाचा.